तर कशा आहात सगळे एका नवीन ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो, स्वागतम। आणि आता मी निघालोय तर आमच्या इथं तमिल आर सेल्वन म्हणजे आमदार तमिल आर सेल्वन कॅप्टन, तर त्यांचा गणपती विराजमान होतो। मी एंटोपीचे गणपती ह्याच्यामध्ये दाखवलेला आहे। तर आज आमच्या इथं माननीय मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचं आज ते गणपतीला भेट द्यायला येणार आहेत। कॅप्टनचा म्हणजे जो कॅप्टन तमिल आर सेल्वन हे विराजमान करतात गणपती, त्याला भेट द्यायला येणार आहेत। तर आता आपण निघूया आणि पहिल्यांदा कुठल्या तरी मोठ्या राजकारणाला एवढ्या जवळून आणि समोरून बघूया। ना आता मी कधी राजकारणी ह्याच्यातून त्यांना कधी असं बघितलेलं नाही जवळ, फक्त एखाद दुसरे, ते पण नाही, एकच फक्त निकम सर असतील जे रत्नागिरी जिल्ह्याचे आमदार आहेत, त्यांनाच बघितलं प्रतिकानाच्या लग्नात। बाकी असं नाही कुठला राजकीय नेत्याला असं म्हणजे असं बघितलं कधी, पण दरवर्षी येतात ते। पण यंदा बोललो, आता येत होतो तेव्हा पोलिसांनी दिसले, बोलले बघूया काय एकदम तामझाम असतो एकदम येतात ते काय कसे आहेत। तर माझ्या इथल्या सरकारला तिथं पूर्णपणे एक लाइटिंग केली आणि सगळीकडे BJPचे झेंडे लावलेले आहेत। आणि सर्कलच्या चारही बाजूला पोलिसांचा असा कडक असा बंदोबस्त आहे। या बाजूला देखील आतमध्ये पोलीस आहेत, त्या बाजूला याच्या अपोजिट बाजूला पण देखील पोलीस आहेत। एकंदर तुम्ही पाहिलं तर सगळं ढोल ताशे, सगळी लाइटिंग, फटाक्यांची आतिषबाजी आणि सगळं तयार आहे। फक्त CM सर येणार आणि मग सगळी सुरुवात आहे, ढोल ताशा आणि सगळं वाजवतात एक, आणि सगळी भरपूर एक लोक जमा झालेली आहेत। आमदार स्वतः त्यांच्या स्वागतासाठी आता पुढे गेलेले आहेत आणि थोड्या वेळात होईलच आता वाटतं, थोड्याच वेळात येतील CM, त्यांच्या स्वागतासाठी आता सगळे सज्ज आहेत।
तर अशा प्रकारे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येऊन व्हिजिट केल्याने कॅप्टन तमिळनार सेल्वन यांचा गणपती बसतो तिथं आले, हार आणि त्यांनी आणलं नाही, ते दिलं नाही आणि लगेचच निघाले, कारण की गणपती असल्या कारणानं ते जागोजागी जात आहेत. काल पुण्यात होते, आज मुंबईत सतत आणि पहिल्यांदा मी त्यांना एवढं जवळून समोरून पाहिलं तर बस एक वेगळा वाटलाय की एवढा तामझाम असतो आणि त्यात पण वेळात वेळ काढून ते गणेशोत्सवानिमित्त अशा एका आमदाराचं इन्व्हिटेशनला हे ठेवून ते येतात. पूर्ण थोडा वेळ का नाही पण ते आपली हजेरी लावतात तिथं. ब्लॉगचा एंड छोटाच ब्लॉग होता एकदम, तर कारण की मुख्यमंत्री यांना हेच काहीतरी खास होतं आज ह्या ब्लॉगच्या निमित्तानं. मला जाता आलं, दरवर्षी येतात पण दरवर्षी जात नाही, पण आज मी गेलो, बघितलं, आले, व्हिजिट केल्याने आणि लगेच तातडीने निघून गेले ते. तर बस एवढंच. तर कसा वाटला व्लॉग हे नक्की तुम्ही सांगा आणि कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि उद्याचा विसर्जनाचा ब्लॉग हा लवकरच येईल.